भारत हा तरुणांचा देश आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या लोकसंख्येतली तरुणांची टक्केवारी ही जगात सर्वाधिक आहे. तसं पाहिलं तर युवा शक्ती ही कोणत्याही देशासाठी सर्वात मोठी शक्ती असते आणि त्यामुळेच तर नव्या भारताच्या निर्मितीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची असेल, यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाही ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संबोधित करताना युवा वर्गानं रचलेल्या पायावरच राष्ट्राची उभारणी करता येईल असं वक्तव्य प्रधानमंत्र्यांनी केलं होतं. खरं तर हा युवा वर्गच भारताला नवी शिखरं गाठवून देऊ शकतो, आत्मनिर्भर बनवू शकतो. निडर, बेबाक, साफ दिल वाले, साहसी और आकांक्षी युवा ही वो नींव है जिस पर राष्ट्र के भविष्य का निर्माण होता है. भारत को अब नई ऊंचाइयों पर ले जाने का काम, देश को आत्मनिर्भर बनाने का काम आप सब युवा को ही करना है. खेळापासून ते स्टार्टअप्स, कोणतंही क्षेत्र असो, सर्वत्र युवा शक्तीचं अस्तित्व दिसतंच. त्यांच्यात प्रत्येक क्षेत्रात काहीतरी नवं आणि वेगळं करण्याचा उत्साह दिसतो. खेळांबद्दलच बोलायचं झालं तर अलीकडे झालेल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा 2020मध्ये आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आणि त्यामुळेच तर जगभरात आपले खेळाडूही चर्चेत आले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे खेळाडू विजयाची मोहोर उमटवत जगभरात आपली छाप सोडत आहेत. क्रीडा क्षेत्रातल्या भारताच्या वाढत्या दमदार कामगिरीतून गेल्या काही काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न दिसून येतात. एक खिलाड़ी दुनिया के किसी कोने में हाथ में तिरंगा लेकर के दौड़ता है, सारे हिंदुस्तान में ऊर्जा भर देता है. देशभरातल्या प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं आणि विविध खेळांना चालना देणं या उद्देशानं सरकारनं ऑक्टोबर 2017मध्ये खेलो इंडिया मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम सुरू झाल्यानंतर देशात खेळाच्या दृष्टीनं सकारात्मक वातावरण तयार होऊ लागलं. या मोहिमेअंतर्गत खेळांसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा वाढवण्यावर आणि जुन्या झालेल्या सुविधांच्या नवनिर्माणावर भर दिला गेला. राज्यस्तरावर खेलो इंडिया केंद्र सुरू केली गेली. राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणं सुरू झालं. यामुळे आजवर नजरेआड राहिलेल्या प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळू लागली. याच काळात मूळ भारतीय खेळांनाही चालना मिळेल हेही सरकारनं पाहिलं. विशेषतः ग्रामीण भागांमधल्या पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी विविध व्यासपीठांवरून सातत्यानं आवाहन केलं आहे. भारत में स्पोर्ट्स कल्चर को विकसित करने के लिए हमें अपने तौर तरीकों को लगातार सुधारते रहना होगा. आज अंतर्राष्ट्रीय खेलों के साथ साथ पारंपरिक भारतीय खेलों को भी नई पहचान दी जा रही है. युवाओं को अवसर देने के लिए, प्रोफेशनल एनवायरनमेंट देने के लिए मणिपुर के इम्फाल में देश की पहली स्पोर्ट्स यूनिवर्सिटी भी खोली गई है. नई राष्ट्रीय शिक्षा नीति में भी पढ़ाई के साथ साथ खेलों को बराबर प्राथमिकता दी गई है. आज देश खुद आगे आकर खेलो इंडिया अभियान चला रहा है. खेलना चाहते हैं हम, खूब खेलो साथ में है हम. कम्युनिटी डेव्हलपमेंट कोचिंग हा एक उपक्रम सरकारनं सुरू केला, ज्यामुळे प्रतिभावंत खेळाडूंना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणासंदर्भातली मदत मिळू लागली. सरकारनं सुरू केलेल्या फिट इंडिया या उपक्रमामुळे देशातील युवा वर्गात स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवण्याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली. या सगळ्या प्रयत्नांमुळेच खेळाकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात म्हटलं होतं की आज देशातला युवा वर्ग केवळ खेळांकडेच नाही तर खेळांशी संबंधित विविध संधींकडेही पाहू लागलाय. जब खेलकूद की बात होती है ना, तो स्वाभाविक है हमारे सामने पूरी युवा पीढ़ी नजर आती है. और जब युवा पीढ़ी की तरफ गौर से देखते हैं, कितना बड़ा बदलाव नजर आ रहा है. आज युवा सिर्फ स्पोर्ट्स की तरफ देख ही रहा ऐसा नहीं है, लेकिन वह उससे जुड़ी संभावनाओं की भी और देख रहा है. उसके पूरे इकोसिस्टम को बहुत बारीकी से देख रहा है. उसके सामर्थ्य को वो समझ रहा है और किसी न किसी रूप में खुद को जोड़ना भी चाहता है. अब वो कन्वेंशनल चीजों से आगे जाकर न्यू डिसिप्लिन्स को अपना रहा है. नानाविध अडचणी असतानाही दृढनिश्चयानं स्वतःला घडवणाऱ्या खेळाडूंचाही प्रधानमंत्र्यांनी मन की बातमध्ये उल्लेख केलाच होता. यांपैकीच एक आहे ती ऑलिम्पिक महिला हॉकी संघाची सदस्य नेहा गोयल. मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी आपला उल्लेख केल्याबद्दलच्या तिच्या भावना तिनं आकाशवाणीकडे अशा व्यक्त केल्या आहेत.
सर सबसे पहले तो मुझे पता नहीं था कि मन की बात में सर मेरा नाम लेंगे। उसके बाद जब मुझे पता चला तो मैं बहुत खुश भी थी। मैंने अपनी वीडियो सबको भेजा, अपनी मदर को भेजा, मेरी मम्मा भी बहुत खुश थी, उन्होंने सबको लड्डू भी बांटे। बहुत हैप्पी थी कि सर ने मेरा नाम लिया और मुझे ऐसा लगा कि अगर हम मेहनत करते हैं तो एक दिन सफल होता ही है। माननीय प्रधानमंत्री सर ने मेरा नाम लिया और उसके बाद तो मेरे को ऐसा लगा मेरी लाइफ सफल हो गई है। जितना मैंने हार्डवर्क किया है, मतलब करोड़ों लोगों में से मेरा नाम लिया है, तो मैं अपने बयान नहीं कर सकती कि मैं बहुत ज्यादा हैप्पी थी। प्रधानमंत्र्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानताना भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणतात की यामुळेच तर खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन मिळत राहतं. बहुत बढ़िया मोटिवेशन मानता हूँ, क्योंकि 2015 में 2016 में करीब 8 मन की बात कंटिन्यूअसली प्रधानमंत्री ने खेल के बारे में बात किया था। उसी वजह से जो खिलाड़ियों को भी प्रोत्साहन हुआ है और खेल के जो एडमिनिस्ट्रेटर है वो भी अपना जॉब सीरियसली लिए हैं। तो मैं बहुत आभारी हूँ हमारे प्रधानमंत्री का कि उन्होंने खेल के प्रति इतना इम्पोर्टेंस दिया। खरं तर यंदा झालेल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमधल्या भारताच्या कामगिरीचा इथे उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, कारण या स्पर्धांमध्ये पदकं मिळवत भारताच्या खेळाडूंनी हे सिद्ध करून दाखवलं की आता यापुढे ॲथलेटिक्स आणि इतर खेळांमध्येही भारताचे खेळाडू हे पदकाच्या प्रमुख दावेदारांमध्ये असणार आहेत. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी 7 पदकं जिंकत नवी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे 4 वर्ष आधीच पूर्वतयारीसाठीची सुदृढ व्यवस्था निर्माण केली गेली. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम म्हणजेच टॉप्स या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना शक्य ती सर्व मदत पुरवली गेली. सर्वोत्तम प्रशिक्षण ते पायाभूत सुविधांसाठीची पूर्ण तयारी केली गेली. गरजेनुसार खेळाडूंना परदेशातही प्रशिक्षण घेता यावं यासाठी सरकार, क्रीडा मंत्रालय आणि संबंधित सर्व यंत्रणा सदैव सज्ज होत्या. टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत यावेळी 19 पदकांच्या कमाईसह गौरवपूर्ण यश मिळवत पॅरालिम्पिकचा चमू मायदेशी परतला. यावरून दिव्यांगजनांना खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री आणि सरकारचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतायत. खेळाडूंचं मनोबल वाढवल्याबद्दल क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि खेळाडूंबाबतच्या आत्मीयतेचीही प्रशंसा केली. कुछ ना कुछ ऐसा हुआ जिससे आपका मनोबल बढ़ा और वो खिलाड़ियों ने खुद आकर कहा कि प्रधानमंत्री जी से बात करने से किस तरह से फर्क पड़ा, उनके परिवारजनों से बात करके समाज में किस तरह से उनके प्रति रवैया बदलने का काम हुआ, किस तरह से कहा गया कि आप फ्री माइंड के साथ खेलिए, इससे जाकर उनको किस तरह से दबाव नहीं लगा बल्कि मनोबल बढ़ाने का काम हुआ. ये बातें छोटी छोटी लग सकती है, कुल मिलाकर जब हम इसका आंकलन करते हैं तो ये देखने को मिलता है कि जब देश के प्रधानमंत्री पीछे खड़े हैं बहुत कुछ बदला है, क्योंकि हम सब ने मिलकर काम किया है. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. प्रत्येक खेळाडूवर त्यांनी 75 शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. मैं आपसे, क्योंकि आप खेलकूद के व्यक्ति हैं और जो आपकी महारत है वही चीज आप करें, ये मेरी अपेक्षा. 2023 15 अगस्त, क्या इस 2 साल में एक एक खिलाड़ी, क्या कम से कम आपको जहां पसंद हो 75 स्कूल्स में आप विजिट कर सकते हैं? क्या आप 10 मिनट 15 मिनट मैदान में उस स्कूल के बच्चों के साथ कोई भी खेल खेलेंगे? क्या आप कल्पना नहीं कर सकते उनके जीवन में कितना बड़ा प्रेरक होगा. वो बच्चे जीवन भर सोचेंगे कि ओलंपिक में जो खेल करके आए थे उनके साथ मुझे खेलने का मौका मिला. वही बड़ा मोटिवेशन होता है. ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खेळांना प्रोत्साहन देत आहेत त्यामुळे निश्चितच आगामी काळात क्रीडा विश्वात भारत आघाडीवर राहील. युवकांनी खेळांना करिअर म्हणून पाहिलं तर खेळांमधील जागतिक स्तरावर भारताची स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल. खेळांसोबतच स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. देशाचा आर्थिक विकास होण्याच्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीनं देशात स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
16 जानेवारी 2016ला भारत सरकारनं या योजनेची सुरुवात केली. देशात रोजगार आणि नोकऱ्यांना चालना मिळावी यासाठी युवकांमध्ये व्यवसायाची आवड आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. आता नोकरी शोधणारे नोकरी देणारे होत आहेत आणि प्रधानमंत्र्यांनी वाढवलेल्या उत्साहानं आणि दिलेल्या प्रोत्साहनानं तरुणांनी या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांना आहे. भारत सरकारनं स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप पुरस्काराचीही सुरुवात केली आहे. स्टॅक्यू कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात काम करणाऱ्या भारताच्या एका आघाडीच्या स्टार्टअपची सुरुवात 2015मध्ये 3 तंत्रज्ञांनी केली होती. स्टॅक्यू कंपनीच्या सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करते. याच क्षेत्रातील कामासाठी तिला 2020चा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार देखील मिळाला आहे. स्टॅक्यूच्या उत्पादनांचा आणि सेवांचा उपयोग फक्त भारतातल्या खाजगी कंपन्या आणि सुरक्षा एजन्सीच नव्हे तर दुबई पोलीस देखील त्यांच्या सुरक्षा कॅमेऱ्यांचा उपयोग करत आहेत. सध्या स्टॅक्यू 50हून अधिक सरकारी आणि खाजगी कंपन्यांना सेवा देते. स्टॅक्यूचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल राय यांनी आकाशवाणीला सांगितलं की या स्टार्टअपनं त्यांच्या कल्पनांना आणि यशाला जणू पंखच दिले. त्यांच्या या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारीला आळा बसतोय हे पाहून त्यांना आनंदही होतो. हम एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस के डोमेन में काम करते हैं और मोस्टली सिक्योरिटी और सेफ्टी के डोमेन में काम करते हैं एआई को फर्दर यूज करके. हमारी जर्नी शुरुआत होती है 2014 से. उसके पहले मैं मैनचेस्टर में पढ़ाई कर रहा था. फिर 2014 के बाद भारत में थोड़ा एक स्टार्टअप का इकोसिस्टम काफी स्ट्रांग तैयार हुआ और 2015 में फिर हमने सोचा कि फिर वापस आया जाए और एक स्टार्टअप शुरू किया जाए जो बेसिक प्रॉब्लम स्टेटमेंट को सॉल्व करे, जो कि सिक्योरिटी है. या स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा त्यांना खूप अभिमान आहे आणि शिवाय त्यामुळे त्यांना भविष्यात आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली असं अतुल म्हणतात. जब नेशनल अवार्ड जैसी चीज आपको मिलती है स्टार्टअप इकोसिस्टम में तो ये आपको बहुत इनकरेज करती है. देशापुढील अनेक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आपल्या स्टार्टअपचा उपयोग करायचं आवाहन अतुल यांनी देशाच्या युवकांना केलंय. आता आपण माहिती घेऊया बोधामी या स्टार्टअपची. या संस्थेला 2020 सालचा ग्रामीण प्रभाव सर्वांना मुक्त शिक्षण या श्रेणीतील पुरस्कार मिळालाय. बोधामी हे व्यवसाय मार्गदर्शन, कौशल्य मूल्यमापन तसंच ऑनलाईन अध्ययन व्यासपीठ आहे. बोधामीनं आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठाद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातल्या 25,000हून अनेक विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यात मदत केली आहे. शिवाय 12,000हून जास्त व्यवसाय मार्गदर्शकांना रोजगार मिळवून दिलाय. बोधामीचे संस्थापक आशुतोष यांनी आपल्या स्टार्टअप विषयी आकाशवाणीला सांगितलं. बोधामी जब हमने स्टार्ट किया 2018 में तो हमने स्टार्टअप प्रमोशन सेल गोवा के साथ और स्टार्टअप इंडिया के साथ इसको रजिस्टर किया और इसको रजिस्टर करने के बहुत सारे एडवांटेज हमको मिले. ये जो पूरा प्रोग्राम है स्टार्टअप इंडिया का, ये हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी का विजन है और जो नेशनल स्टार्टअप अवार्ड है जहाँ पे वो बेस्ट स्टार्टअप्स जो सबसे ज्यादा इम्पैक्ट सोशल एरिया में इकोनॉमिक इम्पैक्ट जो क्रिएट कर रहे हैं उनको आइडेंटिफाई करना और उनको रिकॉग्नाइज करके उनको कैसे नेक्स्ट लेवल पे जाना है, ये भी एक नया कॉन्सेप्ट है. और फिर उसके बाद जब नेशनल स्टार्टअप अवार्ड हमको मिला तो स्टार्टअप इंडिया ने हमको हर एक स्टेप पे अपने फ्रेमवर्क ड्रिवन अप्रोच के थ्रू गाइड किया. आशुतोष यांनीही देशातील तरुणांना अधिकाधिक स्टार्टअप सुरू करण्याचं आवाहन केलंय. देश के युवाओं के लिए मेरा संदेश है कि उनको अपने पैशन को फॉलो करना चाहिए क्योंकि अभी राइट गाइडेंस, राइट मेंटरशिप, राइट कैपिटल सब कुछ अवेलेबल है और ये वो समय आ गया है जहाँ पे आप टेक्नोलॉजी को यूज करके ज्यादा से ज्यादा इम्पैक्ट आप क्रिएट कर सकते हैं लोगों के लिए, सोशल इम्पैक्ट क्रिएट कर सकते हैं, साथ ही साथ आप इकोनॉमिकल इम्पैक्ट भी क्रिएट कर सकते हैं अपने लिए और पूरे भारतवर्ष के लिए. देशाच्या प्रगतीत तरुणांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा असतो. भारत सरकार देशाच्या विकासात तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न करतच आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय तरुणांनी क्रीडा क्षेत्र ते स्टार्टअपपर्यंत अनेक ठिकाणी देशाला सन्मान मिळवून दिलाय आणि यापुढेही ते मिळवून देत राहतील हे नक्कीच.